नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत पुत्रदा एकादशीचे महत्त्व. श्री युधिष्ठिर म्हणाले, हे प्रभू, मी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाला काळा पंधरवडा येणाऱ्या कामिका एकादशीचे सविस्तर वर्णन ऐकले आहे. आता श्रावण शुक्ल एकादशीचे नाव काय आहे? कृपया मला व्रत करण्याची पद्धत आणि त्याचे महत्त्व सांगा. मधुसूदन म्हणाले, या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. या एकादशीला पवित्रा एकादशी देखील म्हणतात. पुत्रदा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी पूजा केल्यानंतर श्रावण पुत्रदा एकादशीच्या व्रताची कथा ऐकावी. असे केल्याने व्रत पूर्ण होते आणि मनोकामना पूर्ण होतात. आता शांतपणे कथा ऐका. फक्त ऐकल्याने वायपेय यज्ञाचे फायदे मिळतात. पुत्रदा एकादशी व्रतकथा. द्वापार युगाच्या सुरुवातीला महिष्मती नावाचे एक शहर होते, जिथे महिजित नावाचा राजा राज्य करीत होता. तथापि त्याच्या निपुत्रिकतेमुळे राजाला राज्य भोगावे लागत नव्हते. त्याला असे वाटत होते की ज्यांना मुले नाहीत त्यांना हे जग आणि पुढचे जीवन दोन्ही दुःखी वाटेल. राजाने पुत्रप्राप्तीचे सुख मिळवण्यासाठी अनेक उपाय केले, परंतु त्याला कधीही पुत्रप्राप्ती झाली नाही. वृद्धापकाळ जवळ येत असल्याचे पाहून राजाने आपल्या प्रजेच्या प्रतिनिधींना बोलवले आणि म्हणाला, लोक हो, माझ्या खजिन्यात कोणतीही गैरकानूनी संपत्ती नाही. मी कधीही देवाची किंवा ब्राह्मणांची संपत्ती हडप केलेली नाही. मी कधीही दुसऱ्या कोणाचा वारसा घेतलेला नाही. मी नेहमीच माझ्या प्रजेची माझ्या स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेतली आहे. मी गुन्हेगारांना पुत्र आणि नातेवाईकासारखी शिक्षा दिली आहे. मी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. मी सर्वांना समान मानतो. मी नेहमीच सद्गुणाची पूजा करतो. इतक्या धार्मिक पद्धतीने राज्य करूनही मला पुत्र नाही, म्हणून मला खूप दुःख आहे. याचे कारण काय आहे? राजा महिजीच्या शब्दावर विचार करायचा झाला तर मंत्री आणि लोकप्रतिनिधी वनात गेले. तिथे त्यांनी महान ऋषी आणि संतांना भेट दिली. राजाची उदात्त इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक महान तपस्वी ऋषीचा शोध घेतला. एका आश्रमात त्यांना महात्मा लोमाश मुनी दिसले. एक अतिशय वृद्ध माणूस, एक महान तपस्वी, देवाच्या मनाचा माणूस, एक उपवास करणारा, इंद्रियांना जिंकणारा, क्रोध जिंकणारा, सनातन धर्माचा गहन तत्वाचे जाणकार आणि सर्व शास्त्रांचे विद्वान, सर्वांचे जाऊन ऋषींना आदरांजली वाहिली. त्यांना पाहून ऋषींनी विचारले, तुम्ही का आला आहात? मी निसंशयपणे तुला सर्वांचे कल्याण करेल. मी केवळ इतरांच्या कल्याणासाठी जन्मलो आहे, यात शंका घेऊ नका. लोमाश ऋषीचे हे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले, हे महान ऋषी, आमच्या चिंता समजून घेण्यात तुम्ही ब्रह्मापेक्षाही अधिक सक्षम आहात, म्हणून कृपया आमचा हा संशय दूर करा. महिष्मती नगरीचा धर्मात्मा राजा महिजित आपल्या प्रजेला आपल्या पुत्रासारखे वागवतो, तरीही तो निपुत्रिक असल्याचे दुःखी आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही त्याची प्रजा आहोत आणि म्हणूनच त्यांच्या दुःखाने आम्हाला दुःखी आहोत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या उपस्थितीने आमचे दुःख कमी होईल, कारण महापुरुषांचे केवळ दर्शन अनेक संकटे दूर करते. आता कृपया आम्हाला राजपुत्र होण्याचा मार्ग सांगा. हे ऐकून ऋषींनी डोळे मिटले आणि राजाच्या मागील जन्मांचे वर्णन केल्यानंतर म्हणाले, हा राजा त्यांच्या मागील जन्मात एक गरीब वैश्य होता. त्याच्या गरिबीमुळे त्याने अनेक वाईट कृत्य केली. तो व्यापारासाठी गावोगावी प्रवास करीत असे. एकदा ज्येष्ठ महिन्याच्या उज्ज्वल पंधरवड्यात एकादशीच्या महिन्याच्या द्वादशीच्या दिवशी दुपारी 2 दिवसापासून भुकेलेला आणि ताणलेला असताना पाणी पिण्यासाठी एक जलाशयावर गेला.
त्याच ठिकाणी एक नवविवाहित तहानलेली गाय पाणी पित होती. राजाने तहानलेल्या गायीला पाणी पिण्यासाठी दूर केले आणि स्वतः पिण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. एकादशीची उपवास करून तो राजा झाला आणि तहानलेल्या गायीला पाणी पिण्यापासून दूर करून तो आता आपल्या पुत्राचे मृत्यूचे दुःख सहन करीत आहे. हे ऐकून सर्वजण म्हणाले, हे ऋषी, शास्त्रामध्ये पापाचे प्रायश्चित्त देखील सांगितले आहे, म्हणून कृपा या राजाच्या पापाचे प्रायश्चित्त करण्याचा मार्ग सांगा. ऋषी लोमाश म्हणाले, श्रावणाच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला, ज्याला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात, तुम्ही सर्वांनी उपवास करावा आणि रात्री जागृत राहावे. यामुळे राजाच्या मागील जन्मातील पापाचे प्रायश्चित्त निश्चित होईल आणि त्याला पुत्रप्राप्ती होईल. ऋषी लोमाश याचे हे शब्द ऐकून मंत्री आणि सर्व लोक शहरात परतले. जेव्हा श्रावण शुक्ल एकादशी आली तेव्हा सर्वांनी ऋषीच्या सूचनेनुसार पुत्रदा एकादशी व्रत आणि जागरण केले. यानंतर द्वादशीच्या दिवशी राजाला पुण्याचे फळ देण्यात आले. या पुण्यामुळे राणी गर्भवती झाली आणि प्रसूतीनंतर तिने एका अतिशय तेजस्वी मुलाला जन्म दिला. म्हणून हे राजा, या श्रवण शुक्ल एकादशीचे नाव पुत्रदा ठेवण्यात आले. म्हणून ज्यांना मुले हवी आहेत त्यांनी हे व्रत निश्चितपणे पाळावे. त्यांचे महत्त्व ऐकल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते. या लोकात मुले जन्माला येण्याची आणि परलोकात स्वर्गप्राप्तीचा आनंद घेत. आपण माझी पुत्रदा एकादशीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.